पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारच्या निषेधार्थ गाडी ढकल आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुलदादा पवार म्हणाले की कोरोनाच्या संकटातून कसं सावरायचं याचं उत्तर लोकांना सापडत नाही। उद्योग व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत। यातच आता प्रत्येक दिवशी पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे। भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देणं यातच सुख वाटत आहे। कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे। मध्यमवर्गीयांचं कंबरड मोडण्याचं काम केंद्र सरकार करत आहे। कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून इंधन दरवाढीनं दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे। कोरोना महामारीनं उरलं सुरलेलं सर्व छोटे मोठे व्यवसाय, रोजगार करणारे, मोलमजुरी करणारे, छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या हातचं काम गेल्यानं उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे। या अन्यायकारक पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीनं गाडी ढकल आंदोलन करत आहे। लवकरात लवकर ही अन्यायकारक पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घेतली नाही तर आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रवादी युवकच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा करू असं त्यांनी सांगितलं। या आंदोलनास भीम आर्मी बहुजन एकता मिशन या संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी युवकचे अजिंक्य पाटील, संदीप वनमाने, अक्षय अलकुंटे, मदन पाटील, सागर माने, विशाल हिप्परकर, विज्ञान माने, पप्पू कोळेकर, संदीप कांबळे, अजित दुधाळ, अकबर शेख, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे, संजय तोडकर, मोहसिन सय्यद, सुजित पाटील, साकिब पठाण, अक्षय शेळके पाटील, अक्रम मुल्ला, गॅब्रियल तिवडे, विशाल घोडके, धीरज आयरे, सुमित कुंभोजकर, राहुल रुईकर, संदीप मगदुम, प्रणव वारे, सुनील मोहिते, अमृत सावंत, अर्जुन कांबळे, शुभम ठोंबरे, संजय सुंके, प्रीतम कांबळे, जुनेद जमादार, साद रहमतपुरे, आदर्श कांबळे, वाजिद खतीब, मनोज हेगडे, गणेश काळे, प्रफुल्ल जाधव, तुषार सरगर, विशाल लालवानी, अमीन शेख, इकबाल मुल्ला, विनायक हेगडे, अल्ताफ डफेदार, इर्शाद पखाली, अशरफ शेख हे उपस्थित होते। N24 मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली। आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ गाडी ढकल आंदोलन करण्यात आलं। कोरोनाची पार्श्वभूमी देशामधली पाहता आधीच सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलेलं आहे आणि त्यातच केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही वेगवेगळे निर्णय घेत आहे त्याच्यामुळं भारतातील सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे। मोठमोठ्या कंपन्या विकल्या जात आहेत। काही ठराविक उद्योजकांना हाताशी धरून मोठमोठ्या कंपन्या घशात घालण्याचं काम मोदी सरकारकडून होतं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत जे कायदे लागू केले जात आहेत त्यामुळे देशातला सर्व शेतकरी हवालदिल आहे आणि आता त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे आणि गॅसचे दरवाढ इतक्या मोठ्या प्रमाणात दर महिन्याला, दर 15 दिवसाला ठराविक दरवाढ जी केली जाते त्याच्यामुळं देशातील सर्वसामान्य जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात कंबरड मोडण्याचं काम हे सरकार करते। आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तसेच राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत। इथून पुढच्या काळामध्ये या मोदी सरकारच्या या घटनांना जर त्यांनी पायबंद नाही घातला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये काही गुजराती व्यापाऱ्यांना हाताशी धरून जर मोदी आमच्या राज्यावरती घाला घालण्याचं काम करत असतील, देशातल्या सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचं काम करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि हे सहन करणार नाही। आम्ही आमचा महाराष्ट्रातला सर्व युवक रस्त्यावर उतरेल आणि याचा विरोध करेल आणि कडाडून विरोध करेल।